सुरुवातीलाच बातमी आहे ते भाजपनं पोस्टरबाजीमधून शिवसेनेवर केलेल्या परखड टीकेची। भाजप सरकारची तुलना निजामाच्या बापाशी करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं पोस्टरमधून चोख प्रत्युत्तर दिलंय। सोशल मीडियावर भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये शिवसेनेची तुलना काँग्रेसशी करण्यात आली आणि आपण ही पोस्टर्स पाहतोय। एकामध्ये दिग्विजय सिंग तर दुसऱ्यात संजय राऊत आणि वर लिहिलं याला झाकावा आणि याला उघडावा। दोघांमध्ये फारसा फरकच नाही। तर पुढच्या पोस्टरमध्ये नरेंद्र मोदी दाखवण्यात आलेत आणि लिहिलंय हाती चले बाजार आणि सगळ्यात खालती शिवसेनेच्या नेत्यांचं चित्र दाखवण्यात आलंय। वाघाचं कातडं पांघरून टीका करणं हे शिवसेनेचं काम आणि जगभर भारताचा दरारा ठेवणं हे वाघाच्या काळजाचं हे असं म्हणत आणखीन अशा वेगवेगळ्या पोस्टर्सच्या माध्यमातून एकाच माळ्यातले मणी असं म्हणत केजरीवालांपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांना एकाच धाग्यात दाखवण्यात आलाय। नीलम गोरे शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार आहेत आपल्यासोबत। नीलमताई, काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या पोस्टर्सवर? तुम्ही पाहिले ती पोस्टर्स? मला आता एबीपी माझ्यावरती दिसत आहेत पोस्टर्स, पण मला त्याच्यावरती पोस्टर्स त्या समजा त्यांनी व्यंगचित्र काढली असेल त्याच्यावरती शब्दामध्ये प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही आहे ना। त्यामुळे आणि मला असं वाटतं सोशल मीडियावरती काय कोण टाकतं हे जनतेचा मधले काय सामान्य कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे कोणी लोक असतील त्यांना जे काय दिसते त्याप्रमाणे ते पोस्टर्स टाकतायत। त्याच्यामुळे हा काही प्रतिक्रिया घ्यायची मग त्याच्यात वाद वाढवायचा अजून शिवसेना भाजपचा संजय राऊतांचं म्हणणं काय असेल किंवा काय अजून कोणी बोललं असेल पक्षाच्या वतीने ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे याच्यावरती आमच्या पक्षाची जी काय भूमिका आहे ती व्यवस्थित वेळोवेळी मांडत असतात। ती स्वतः मांडतात ते दैनिक सामनामधून मांडली जाते। तुम्ही म्हणताय की पक्षप्रमुख याच्याबद्दलची उद्धव ठाकरे योग्य भूमिका घेतील, पण याच्यात तर थेट उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्यात आली आहे। राजकारण आहे म्हटल्यावरती आणि सोशल मीडियावरती असे कोणी कोणी वेगवेगळ्या प्रकारने प्रत्येकाला अधिकार आहे असे काही चित्र वगैरे काढत बसायचा। आमचे लोक सोशल मीडियामधून शिवसैनिक असणारे किंवा शिवसेनेबद्दल ज्यांना आस्था आहे ते अशी वेगवेगळी चित्र काढत असतात, पाठवत असतात। मला काय वाटत नाही की तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचं जे प्रचंड सामर्थ्य होतं ना त्याच्या जवळपास सुद्धा कोणी येणारं जर का दिसलं ना तर ते आत्ताचे एकूण दिसणाऱ्या गोष्टी आणि याच्यात 10,000 पटीपेक्षा फरक आहे। मला हे किरकोळ गोष्टी वाटतात। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे योग्य ती दखल घेतील। म्हणजे तुमच्या दृष्टीने हे दखलपात्र सुद्धा नाही असं म्हणायचं तुम्हाला? हो, दखलपात्र सुद्धा नाही। अगदी बरोबर बोललात तुम्ही। पण मग आता याला शिवसेना कसं उत्तर देणार? याच पद्धतीनं कार्टून एखादं पुढच्या 2 दिवसात सामनामध्ये बघायला मिळेल? मी याच्यावर काही असं सांगू शकत नाही। शेवटी सामना आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आमची शिवसेनेची भूमिका त्याच्याबद्दल त्यांना जे योग्य वाटेल त्या पद्धतीने चाललेलं असतं। त्याच्यामध्ये या सोशल मीडियाच्यासाठी तुम्ही एवढं महत्व देताय एबीपी माझा म्हणजे खरंच तुम्ही सोशल मीडियाचे चाहते आहात खऱ्या अर्थाने असं मी म्हणू शकते। नीलमताई, म्हणजे तुमचा राजकारणातला अनुभव त्याचा आदर करत मी हा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की हा जर का इतका क्षुल्लक विषय तुम्हाला वाटतो तर म्हणजे आता देश पिताश्रींच्या पुण्यावर नाही आणि मातोश्रींच्या आशीर्वादानं नाही चालत, त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा सामना करावा लागतो। हे तुमच्यासाठी उत्तर देण्यासारखं काही वाटत नाही याच्यात? पण ते कोणी लिहिलंय, कोण पाठवतंय? सामान्य जे आपले वाचक आहेत त्यांचे नावं काही आहेत का की कुठल्या पक्षाने ते छापलंय का? काँग्रेसचा आहे का बीजेपीचा आहे का एनसीपीचा आहे? कोणी टाकलेलं आहे हे? सोशल मीडियावरती अशा हजारो गोष्टी येत असतात। जोपर्यंत जबाबदारी त्याची कोणी घेत नसतं तोपर्यंत त्याच्यावरती एका राजकीय पक्षाने नीलमताई, तुम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून बोलताय का? तुम्हाला असं वाटतंय की हे कोणी टाकले माहित नाही त्याच्यामुळे एक प्रकारे तुम्ही भाजपची पाठराखण करत तर नाही? भाजपची पाठराखण करणं वगैरे आता मिलिंद म्हणजे तू खूप अति करतोय असं मला वाटतं। हे असे काहीतरी प्रश्न विचारणं म्हणजे मी शिवसेनेची प्रवक्ता म्हणून बोलते, एकदम पूर्ण जबाबदारीने बोलते आहे। मी असंही सांगितलं सुरुवातीला तुम्हाला ज्यांनी आता मध्ये पाहायला लागले असेल त्यांना की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पक्षाची काय रणनीती आहे, भूमिका आहे याच्यावरती योग्य त्या पद्धतीने भूमिका घेत असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कुठे काय झालं असेल त्याच्यावरती शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया देणं हे मला काही आवश्यक वाटत नाहीये। नीलमताई, तुर्तास धन्यवाद। तुम्ही एबीपी माझ्याकडे ही प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल। एकीकडे नीलमताई असं म्हणत होत्या की याची फार दखल घ्यावं असं हे नाही, मात्र
दुसरीकडे याला योग्य त्या शब्दात उत्तर मिळेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याला योग्य ते उत्तर देतील असंही त्या म्हणाल्या. आणि आपण पुन्हा एकदा या सगळ्या पोस्टर्सवर सोशल मीडियात व्हायरल झालेल्या सगळ्याच्या खालती असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे, आय सपोर्ट नमो. म्हणजेच एक प्रकारे हे भाजपच्याच वतीनं ही पोस्टर्स सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेत असंच दिसतंय. ही सगळी पोस्टर्स व्यंगचित्राचाही उल्लेख नीलमताईंनी केला, मात्र व्यंगचित्रापेक्षाही बोचरे असे हे शब्द आणि ही चित्र आहेत. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रश्मी, काय सांगशील? रश्मी पुराणिक यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र वाघाचं कातड पांघरून टीका करणं हे शिवसेनेचं काम आणि जगभर भारताचा दरारा ठेवणं आणि वर दाखवण्यात आलेत नरेंद्र मोदी. ही सगळीच पोस्टर्स ही खूप आक्रमक अशा प्रकारची आहेत. एकाच माळ्याचे मणीमध्ये सुद्धा संजय राऊत यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचाही फोटो दाखवण्यात आला आहे. रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत. रश्मी, काय सांगशील? ही पोस्टर्स नेमकी बनवली आहेत कोणी, ती कधीपासून व्हायरल झाली आहेत, कोण याची जबाबदारी भाजपनं घेतली औपचारिकपणे? म्हणजे ज्या पद्धतीने काल संजय राऊत यांनी भाषण केलं होतं की निजामाच्या बापाचं राज्य सुरू आहे का, ह्यावरनं भाजपामध्ये एक तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे. सोशल मीडियावर आपण बघतो की नेहमी शिवसेना विरुद्ध भाजपा असे विविध सामने रंगत असतात. हा पण सामना हा त्यातलाच एक म्हणायला पाहिजे होते. थोड्याच दिवसांपूर्वी आपल्याला माहिती होतं प्रकाश मेहतांच्या विरोधात शिवसेनाकडनं अशा पद्धतीने काही पोस्टर्स व्हायरल करण्यात आले होते. आता भाजपात ती वेळ आलेली आहे. काल जेव्हा नरेंद्र मोदींचं भाषण झालं होतं अमेरिकेमध्ये, त्यानंतर हे पोस्टर्स जास्त आलेले आहेत की फक्त सामनामधनं टीका करणं खूप सोपं असतं, परंतु दुसरीकडे जाऊन पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देणं किंवा एका शक्तिशाली देशात जाऊन भाषण करणं हे नरेंद्र मोदीच काम करू शकतात. त्यामुळे कुठेतरी जेव्हा सामनाच्या अग्रलेखांना नरेंद्र मोदींवर टीका होते तेव्हा भाजपाच्या समर्थकांकडनं सोशल मीडियावर हे जे छोटे छोटे पोस्टर्स आहेत ते व्हायरल करण्यात आलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने संजय राऊत यांचं काल भाषण होतं तर कुठेतरी त्यांची तुलना देखील दिग्विजय सिंग यांच्याबरोबर करण्यात आलेली आहे आणि त्यांना एका माळ्याचे मणी म्हणून देखील संबोधण्यात आले आहे. तर भाजपा समर्थकांकडून कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामनामधनं होणारी टीका असेल पण किंवा ज्या रश्मी, ही जी पोस्टर्स आता आलेली आहेत ही कुठल्या वेबसाईटवरनं आली आहेत, ही कोणी प्रसारित करायला सुरुवात केली आहेत, याच्यावर खालती सगळ्यात फक्त आय सपोर्ट नमो असं दिसतंय. म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनीच ही जारी केली आहेत एवढं तर स्पष्टच आहे. अर्थात भाजपाचे जे सोशल मीडियाच्या ह्याच्यानं जे कार्यकर्ते असतात फेसबुकवरनं किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही पोस्टर्स फिरलेली आहेत. त्यामुळे आपण बघतोय की काल ज्या पद्धतीचं भाषण आलं होतं आणि नरेंद्र मोदींचं भाषण झालंय त्यानंतर एकूणच सर्व भाजपा समर्थकांमध्ये खरं तर आनंद आहे की काल ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींचं भाषण झालं आणि त्यांना सर्व थरातून त्यांचं कौतुक झालेलं आहे आणि त्यानंतरच सामनावर आणि शिवसेनेवर ही टीका करणारे पोस्टर्स आले. रश्मी, एक आणखीन प्रश्न, मात्र त्यापूर्वी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूया. की मगाशी शिरसाट उठल्यावरती शिवसेनेची बुलंद तोफ आपण असं म्हटलं, तिथे प्रत्येक जण तोफच आहे, फक्त ते तोफा का दिसतात अजून ते कळत नाही. कोण म्हणते तोफा आपल्याकडेच आहेत ना, पण हल्ली थोडं तोफांना जास्त वेळ वाट लावावी लागते. दारू आहे की नाही, दारू भिजली आहे का तपासून घ्यावा लागतो. आणि प्रत्येक वेळेला आपण निजामाचं उदाहरण देतो की निजामाच्या विरुद्ध आम्ही लढलो. आपण लढलो, अख्खा देश लढलेला. पण आता निजामापेक्षा भयंकर राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. आपण मगाशी बोलणार, आता आपली लढाई कोणाची आहे? निजामाच्या बापाशी. त्याच्यामुळे त्या आपल्या तोफा, आपल्या तलवारी ह्या आता घासून पुसून धार काढून. आणि याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आहेत भाजपचे प्रमुख प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते माधव भंडारी. भंडारी सर, काय तुमची प्रतिक्रिया आहे? कोणाच्या वतीनं ही पोस्टर्स जारी करण्यात आली आहेत? भाजप या सर्व पोस्टर्सची औपचारिक जबाबदारी घेणार आहे का? कारण या सगळ्या पोस्टर्सच्या खालती असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय, आय सपोर्ट नमो. माधव भंडारी यांच्याशी संपर्क तुटलाय प्रवासात ते कदाचित असल्यामुळे. आपण ही पोस्टर्स पुन्हा एकदा पाहूयात, काय ही पोस्टर्स आहेत आणि कशा पद्धतीची टीका
सोशल मीडियातून शिवसेनेवर करण्यात येते. एकाच माळ्यातले मणी याच्यात केजरीवालपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांचाच समावेश दिसतोय. देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादानं नाही चालत. त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा सामना करावा लागतो. आणि भाजप संजय राऊत यांच्या विधानानंतर सुरू झालेलं हे युद्ध या पोस्टरच्या माध्यमातून अधिक तापणार यात काहीच शंका नाही. या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा ABP माझा.